गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. येस, आजचा व्लॉग आहे एका मूवीवर. आवरला? मी आवरलो आहोत. चला तर मग जाऊयात. ही आहे आमची गाडी आणि थेट पोहोचलो आहोत PVRला. वी आर हिअर. चला तर मग बघूया काय होतंय. त्यावेळेस माझं डोकं बिघडायला लागलं. त्यावेळेस म्हटलं काय तर काम पाहिजे, तेव्हा तुम्ही चालू केलंय ब्लॉगिंग. गोरी माझं गोरीच दिसणार. अजय देवगन सॉन्ग भेटवतो आपण. चालू होते आपला मूवी विथ अजय देवगन सर की एंट्री. तर एंट्री तर खूप छान झाल्या आहेत. प्रत्येकाची एंट्री खूप छान केलेली आहे. प्रत्येकाचा लुक छान झालेला आहे. ज्या तुम्ही एक्सपेक्टेशन्स ठेवून मूवी बघायला येणार आहात त्या एक्सपेक्टेशन पूर्ण करण्यामध्ये त्यांनी पूर्ण ताकद लावलेली आहे. सगळ्या ॲक्टर्सचे ॲक्टिंग तर लाजवाब आहेत. सगळे ॲक्टर्स लेजंड आहेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये छोटे छोटे कॅमिओज पण आहेत. ते पण जेवढी त्यांना स्क्रीन टाईम मिळाला त्यांनी पूर्ण एकदम भारी असे ॲक्टिंग करून दाखवली आहे. तमन्ना तर ॲज युजल स्टनिंग दिसत आहे. तिचे एक सॉन्ग आहे यामध्ये आणि त्याचबरोबर लास्टला म्हणजे हनी सिंगचं सॉन्ग. चला तर मग रेड 2 हा मूवी आता आपण बघून आलो आहोत. त्यामध्ये आहेत अजय देवगन, वाणी कपूर, रितेश देशमुख, अमित सियाल यासारखे ॲक्टर्स आधी पण होते. थोडे आता चेंज झालेले आहेत. म्हणजे रेड 1मधून रेड 2मध्ये जर बघितलं तर. आणि रेड 2 खूपच छान आहे. फर्स्ट हाफ थोडा बोरिंग वाटू शकतो, पण सेकंड हाफमध्ये खूप मजेशीर ट्विस्ट टर्न्स वगैरे आहेत. रेड 1 हा 50% आहे रेड 2च्या. खास करून रितेश देशमुखची ॲक्टिंग बेस्ट आणि अजय देवगनचा दृश्यमसारखा लुक म्हणा किंवा त्याला बोलना क्या चाहते हो. ओके, तुझे रिव्ह्यू सांग मूवीबद्दल. मस्त. रेड 1 बघितलेला त्यावेळी तो अजय देवगनचं ते काम, त्याचा तो लूक म्हणजे प्रॉपर एक सरकारी अधिकारी कसा असतो त्याचे विचार करण्याची कपॅसिटी रेड 2मध्ये तेही कंटिन्यू केलेली आहे. त्यानंतर रितेश देशमुखची ॲक्टिंग क्लास लेवल. रितेश देशमुखनं ॲक्टिंग केल्या. फर्स्ट हाफमध्ये थोडंसं पिक्चरमध्ये म्हणजे जान केव्हा येते माहिती, ज्यावेळेस अमित सियाल यांची एंट्री होते त्यानंतर बघायला जास्त मजा येते. कॅमिओ जे आहेत छोटे छोटे ते मस्त आहेत. कॉमेडी आहेत. सॉन्ग कमीच आहेत. 2 सॉंग्स आहेत ते पहिल्या हाफमध्ये आहेत. तुम्हाला पहिला हाफ थोडासा इकडे तिकडे वाटू शकते, पण दुसऱ्या हाफमध्ये अक्षरशः पैशाचा पाऊस पडलेला. रेड 2 मी जसं की रेड 1 बघितला नव्हता, मला असं खास काही आशा नव्हती, पण एक्सपेक्टेशनपेक्षा हा पिक्चर खूपच चांगला निघाला. मला असं वाटलं की याच्यात काही चांगले शॉट्स नसेल, बट त्यांनी खूप क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक शॉट्स पण घेतले. ड्रोन शॉट्स चांगले होते. आणि मला एक कळलं की अजय देवगनचं स्टाईल एकच आहे, पण त्यात पण म्हणजे त्यानं त्याचं स्टाईल त्याचं स्टाईल शोधलं आहे. आणि नंतर मला सगळ्यात भारी वाटलं की त्यांनी ते एक जुनं सॉन्ग त्याचा इतकं राईट टाईमला एकदम त्यांनी चालू केलं, त्याचा इतका छान वापर केला. आणि ते केव्हा केलं ते तुम्ही बघा. हां, ते केव्हा केलं ते तुम्ही नक्की बघा. तुम्हाला पण एक असं वाटतं अरे किती राईट टाईम आहे. आणि म्हणजे काही शॉर्ट्स आम्हाला वाटले की आम्ही आधीच्या मूवीजमध्येही पाहिलेत, पण पुन्हा एकदा ते बघतानाही छान वाटलं, कारण त्याचा एक वेगळ्या पद्धतीने वापर केला त्यांनी ह्या पिक्चरमध्ये. तर ओव्हरऑल मी ह्या पिक्चरला 8 देईन. तर तुम्ही नक्की हा पिक्चर जावा आणि बघा. मोठी माणसं अरे अरे तब्येतीनं सुद्धा आणि मनाने सुद्धा. येस 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 येस. कुठला ड्रामा चालू आहे तुमचा ते सांगा पहिला. सध्या कोणताच ड्रामा बघत नाही. लाईफ माझा ड्रामा बनून गेला, त्याच्यावरती फोकस केलं. का 16 एपिसोडच आहेत का मग? ओके.
चला तर मग जरा इथेच थांबूयात आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.